कालचा माझा बर्थडे किती छान सेलिब्रेट झाला ना. हा मग झालं की नाही तुझ्या सगळ्या मैत्रिणी खुश इम्प्रेस झाल्या असतील इम्प्रेस. अहो मला माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणत होत्या तू किती लकी आहे, तुला किती छान नवरा भेटलाय, तुझा एवढा मोठा बर्थडे सेलिब्रेट केला त्यांनी. आणि तुझ्या मैत्रिणींनी पण हेल्प केली म्हणा फुगेन ते फुगवायला. तुझ्या सगळ्या मैत्रिणी छान आहे एकदम. हा एकदम सुंदर दिसत होत्या ना काल त्या. मग सगळ्या एक नंबर दिसत होत्या. अगं ती दीपाली मला माहितच नाही ती एवढी सुंदर दिसती. तिच्यावरती ब्लॅक कलरची साडी काय सूट करत होती ना. आणि ती पिंकी तिने ते ब्ल्यू कलरचा वन पीस घातला होता. म्वा! काय भारी दिसत होती तिने. आणि ती दिव्या ओ माय गॉड गुलाबी कलरची अशी साडी, त्याच्यावर असं गोल्डन आणि सिल्वर कलरचं वर्क, त्यात गोल्डन कलरच्या बाळ्या, गोल्ड लिपस्टिक, बारीक टिकली, एकच नंबर दिसत होत्या. सगळ्या सुंदर दिसत होत्या. हो, आणि मला लगे कोणी काय नाही असलं की सगळं लक्षात आहे. सगळ्या मैत्रिणी छान आहे तुझ्या एक नंबर. अहो मी काय घातलं होतं बर्थडेच्या दिवशी ना. हा काय घातलं होतं काल हा. आपलं हे ते सांगा ना. हे ना ग काय? आपलं ते हे नसतं का हा काय धोतर. नाही धोतर कसं नेसशील तू. अंग पटकन काय घातलं होतं, पटकन सांगा काय घातलं होतं. हा, सांगतो आप आपलं ते हे काय नसतं का? काय पटकन. मला कसं तरी होतंय. काय काय होतं? मला माहिती नाही, नाही. नाही, मला छोटी कस काय वाटतेय एवढीशी भिंत. ढोसली वाटतं आज पण. थोडीच पिली ग, पिली अशीच. पण तू आज लय भारी दिसते ग, एक नंबर. हा? माझी तारीफ. पण पिलेलं माणूस कधी खोटं नसतं बोलत. दिसतच असेल मी सुंदर. दिसून राहिली तू सुंदर. अहो ऐका ना, मी जर काळी असती तर तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं असतं का. नसतं केलं. जर तुम्हाला माझ्या पप्पांनी एवढी मोठी कार लग्नात दिली असती तर केलं असतं का माझ्यासोबत लग्न. तरी पण नसतं केलं. मी जर काळी असते, माझ्या पप्पांनी तुम्हाला एवढी मोठी कार दिली असती तरी पण तुम्ही माझ्यासोबत का लग्न नसतं केलं. विचार कर, तू काळी असती त्यात मी आधीच काळा, आपल्या दोघांची लेकरं होतील काळे, मग त्याच्या लग्नात तर मला त्याला हेलिकॉप्टर द्यावं लागलं असतं. किती वेळ आहे, भूक लागली मला, आण लवकर. आले ना, धरा जेवा. भाजीत तर काही दमच नाहीये. लोणचं सांगावं लागल बायकोला. लोणचं आण. लोणचं आणायला लावताय म्हणजे भाजीत दम नाहीये वाटतं. खरंच भाजीत दम नाहीये. पण भाजीत दम नाहीये हे सांगायला तुमच्यात दम नाहीये म्हणून तर लोणचं मागवलं. तू काही बोलली का. तुम्ही काही ऐकलं का. नाही नाही, लोणचं आण ना. आणते. तुझ्या हट्टामुळं मी तुला त्या बावळे डॉक्टरकडे नेलं होतं, पण तो काही कामाचं नाही. बावळे डॉक्टर तुझी आई काही सांगती की बावळे डॉक्टरकडे जा, मै पोरगी लवकर बरी होईल. कशाचं काही सल्ले देतो तो डॉक्टर, काही येत नाही त्याला. अहो डॉक्टरचं काम सल्ले देणं नाही, इलाज सांगणं असतं. इलाज म्हणे काय इलाज येतो त्या डॉक्टरला. तुला आपण हॉस्पिटल मधून बाहेर आणलं ना, नंतर मला त्या बावळे डॉक्टरने आज बोलवलं आणि काही सांगत बावळ. अहो पण झालं काय, काय सांगितलं त्या डॉक्टरनी असं. अगं तो डॉक्टर म्हणला की तुमच्या बायकोला उकळून पाणी द्या. आता मला सांग, तू एवढी मोठी पातीले एवढूच, तुला त्याच्यात बसवायचं कसं, उकळायचं कसं. ओ पागल, मला उकळून पाणी द्यायचं म्हणजे मला नाही उकळायचं, पाणी उकळून मला द्यायचं. आले आज पण दारू ढोसून. हा एक हप्ताच झाला होता ना, माझी शपथ घेतली होती की तुम्ही दारू सोडली. अगं तुझी शपथ डार्लिंग, मी खरंच दारू सोडली होती. आठवड्याभरापासून मी पिली का दारू. आज पिली तिचं वेगळं कारण आहे जरा. मला सांग, लहान लहान पोरं देवाघरची फुलं असतं की नाही. हा पण त्याचा आणि तुमच्या पिण्याचा काय संबंध. त्याचा तर लई मोठा संबंध आहे. आपल्या गल्लीतले लहान लहान लेकरायला मी नाराज केलं, चुकलं माझं, चुकलं. 2 ताबडीत आणा. बिचारे दिवाळीच्या दिवशी मोठ्या मनानं माझ्याकडे आले की काका पिते, काकाकडे दारूची बॉटल भेटल म्हणून. ते कशाला तुमची दारूची बॉटल मागायला आले. दिवाळीच्या दिवशी त्या लेकरायला
रॉकेट उडवायचं होतं, पण नेमकं मी दारू सोडली असल्यामुळं माझ्याकडे दारूची बॉटलच नव्हती. बिचारा लहान लहान लेकराला नाराज करताना माझा जीव कसा वीज झाला होता ग. बरंच चांगलं कारण शोधलं हो तुम्ही दारू डोसायला. एक गल्लीतले लहान लहान लेकर आहे ना, मी पुढच्या वर्षी बिलकुल नाराज करणार नाहीये. आहा, आज तुम्ही दारू पिली असेल ना, ती बॉटल मला द्या ना. तुला पण रॉकेट उडवायचंय काय? हो ना, मला पण रॉकेट उडवायचंय आणि तिच्यावर तुम्हाला बसवायचंय आणि ढगात सोडायचंय. मजाकच करती. अहो, हे घ्या, माझ्या आईने तुमच्यासाठी दिवाळीचे लाडू पाठवले. पकड तुझ्या आईचे लाडू. आठवतंय ना, लास्ट टाइम तुझ्या आईने लाडू पाठवले होते तर हातोडी शोधावं लागली होती ते लाडू फोडायसाठी. अहो, यावेळेस तुम्हाला हातोडीची गरज नाहीये. अच्छा, म्हणजे हा सुतळी बॉम्ब लागल मग आता लाडू फोडायला. अहो, सुतळी बॉम्बची पण गरज नाहीये. असं म्हणते, दे मग. चांगले लाडू, फक्त थोडस मात्रट मात्रट का लागताय. अहो, मागच्या वर्षी तुम्हाला लाडू चावले नाही ना, मग मी माझ्या आईला लय बोलले की यांनी लाडू सुतळी बॉम्बनी फोडून खाल्ले. मग यावेळेस मम्मीने काय केलं, लाडू मध्ये सुतळी बॉम्बची बारूद टाकली. म्हणजे यावेळेस तुम्हाला लाडू सुतळी बॉम्बनी फोडून खायची गरजच नाही. अच्छा, म्हणजे सुतळी बॉम्बची बारूद त्याच्यात टाकली का? चांगलंय ना. बाई